तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही कुठे थांबलो? रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आज आम्हाला जायचं होतं शिवनगरी जळगाव सपकाळ म्हणजे आमच्या गावाला। मग काय सकाळ झाली आणि माझ्या सालीने आणला मला चहा, पण छकुबाई का हसत होती काहीच कळेना। छकुबाई चांगली सोय ठेवती आपली चहा पाण्याची, हो सर्वच साल्या ठेवत्या। अच्छा ठीक आहे। घरी जाण्यासाठी तयारी चालू होती। शिवचा मेकअप करत होती अश्विनी। मग काय आपण पण घेतले ना भाऊ सेल्फी काढून। अश्विनी नाराज होती सासरवाडीला जायचंय म्हणून। कसं आहे ना, आईपासून दूर राहणं काय असतं हे फक्त मुलगी सांगू शकते। बात तो सही आहे। मुलांचं काय, आज इथं तर उद्या तिथं, पण मुलींच्या नशिबात ते नसतं। आई बाप बहीण भाऊ यांना सर्वांना सोडून सासरवाडीला जावंच लागतं। आनंदी असो की दुःखी, सर्वांना सोडून आपल्या जिम्मेदारीवरती आपल्या सोबत येते। मग आपली जिम्मेदारी नाही का त्यांना सुखी ठेवण्याची? काही दिवसापूर्वी आपण एक घटना बघितली होती वैष्णवी हिंगणे परिवारात। हे एकच अशी घटना नाही, अशा काही घटना आपण बघत असतो। म्हणून मुलींना बायकांना जीव लावणे शिका। तुम्ही त्यांना काही देऊ शकत नाही, मग त्यांना तुम्हाला मारण्याचा अधिकार सुद्धा नाही, बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही। भरोश्यावर येते होती म्हणून जीव लावणे शिका। आता सर्व तयारी निघण्याची झाली होती। सर्वजण वाटी लावण्यासाठी आले होते। दुसऱ्या बाजूला माझा साला बॅग घेऊन तयार होता। छोटासा साला आहे ना, माझ्या सर्व साल्या आणि साला छोट्याशाच आहे बर का। मग काय आता अश्विनीने पण डोळे पुसले, डोळ्यात पाणी आलं होतं ना। मग निघालो 500च्या स्पीडने। अश्विनी शिव मी। रोड तर लय भारी होत होता। वाडी शेवाळी मार्गे आम्ही पोहोचलो होतो हरीश्वर पिंपळगाव या ठिकाणी। वाटेतच साईबाबा यांचं आम्हाला मंदिर दिसलं। पटापट गाडी लावली आणि मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो। मंदिराचं गेट आम्ही उघडलं आणि मंदिरात गेलो। मंदिराच्या बाहेर आम्हाला मारुती रायांचं दर्शन झाले। मंदिरात जातो तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या। शिव तर काय मनी माऊच्या मागे पळत होता। पटापट सर्वांनी साईबाबा यांचे दर्शन करून घेतले। अश्विनीने पण दर्शन करून घेतलं, पण शिव दरवाजामध्ये काय बघत होता काय माहिती। मग निघालो आता बाहेर आलो तर महादेव यांची पिंड आणि मारुती राय यांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मग काय आम्ही या ठिकाणी सर्वांनी फोटो काढून देवाचे दर्शन करून घेतले। विघ्नहर्ताचे पण आम्ही दर्शन करून घेतले। दुसऱ्या बाजूला शिव म्हणे माझं मारुती रायाचं दर्शन करायचं बाकी राहिलं। गेल्याबरोबर शिवने डोकं टेकून दर्शन केलं। मग आपण पण करून घेतलं दर्शन मारुती रायाचे। तर अशा प्रकारे साईबाबा यांचं मंदिर बांधलेलं आहे। चला मग सर्व देवांचे दर्शन करून घेतले। माझ्या आधी अश्विनी आणि शिव गाडी जवळ पोहोचले। निघालो मग आम्ही। सोयगाव मध्ये आलो तर शिव म्हणे मला जिम्स घ्यायचं। जिम्स तर घेतलेच, पण शिवला तहान पण लागली होती। जिम्स घेऊन आता पोहोचलो होतो अजिंठा लेणी जवळ। खूप गरमाट होत होती म्हणून फालुदा खाऊन घेतला। नंतर अजिंठ्याच्या पुढे आणि शिवण्याच्या मधात रस पिऊन घेतला। आता आडगाव आणवा मार्गे पोहोचलो होतो शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये। पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बनसीबू यांच्या शेतात काकड्या खायला जाणार आहोत। अभी मजा आएगा ना। चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।